बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यांवरती निसर्गाची कलाकृती पाहायला मिळतेय। समुद्रातील जेलीफिशमुळे किनाऱ्यांवरती अनोखी रांगोळी साकारली गेली आहे। हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती आहे। रत्नागिरीतल्या भाट्याच्या समुद्र किनाऱ्यासमोर पसरलेली ही निसर्गाची रांगोळीच आहे। पण ही रांगोळी आहे जेलीफिशची। बटनासारखे दिसणारे हे जीव समुद्रातल्या अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहेत। पण एरवी समुद्रावर तरंगणारे हे जीव कोकणाच्या किनाऱ्यावर का आलेत? आता हा प्राणी साधारणपणे हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण पाण्यामध्ये आढळतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहतो निष्क्रियपणे। त्याला स्वतःला पोहता येत नाही आणि ज्यावेळेला मान्सूनचे वारे आपल्याकडे वाहायला लागतात, हिंदी महासागरावरनं जेव्हा वर येतात अरबी समुद्राकडे, तेव्हा त्या जोरदार वाऱ्यांबरोबर आणि समुद्राच्या प्रवाहाबरोबर हे प्राणी आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून येतात। दृष्टीआडच्या सृष्टीमध्ये किती प्रकारचे आणि वैविध्यपूर्ण जीव असतात याची आपल्याला कल्पनाही नसते। हे जीव त्यापैकीच एक आहेत। हे खरं तर जेलीफिश नाही आहेत, त्यांना हायड्रॉइड्स असं म्हणतात आणि हा एक एकसंध प्राणी नाहीये, तर ती एक वसाहत आहे प्राण्यांची। म्हणजे त्याचं जे बटनासारखा एक भाग असतो तो आणि त्याच्या खाली जे त्याला टेंटॅकल्स दिसतात ते टेंटॅकल्स, त्यातला प्रत्येक एक टेंटॅकल म्हणजे एक ॲनिमल आहे। म्हणजे जेवढे त्याला ॲनिमल आहेत तेवढ्या ॲनिमल्सची ती एक कॉलनी आहे आणि हे सगळे प्राणी एवढे एकत्र काम करत असतात। त्यातले काही प्राणी पुनरुत्पादनाचं काम करतात, काही प्राणी संरक्षणाचं काम करतात, काही प्राणी अन्न मिळवण्याचं काम करतात आणि इतक्या समन्वयपूर्वक हे प्राणी काम करत असतात की हा एकसंध एक प्राणी नसून ती एक वसाहत आहे यावर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण जातं। पण मंडळी, जितका मनमोहक हा जीव तितकाच अपायकारक, त्यामुळे त्याला हात लावण्याचाही विचार करू नका। हा जीव तसा धोकादायक नाही, पण या प्राण्याच्या टेंटॅकल्सना म्हणजे त्या निळ्या रंगाच्या नलिकांना जर स्पर्श झाला तर त्या नलिकांमध्ये निमॅटोसिस नावाच्या छोट्या सेल्स असतात की ज्या आपल्याला नांगी मारू शकतात आणि त्यांचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपल्या त्वचा जळजळते, तिथे लालसरपणा येतो, काही वेळेला सूज येते। तेव्हा मंडळी, सागर किनाऱ्यावर गेलात तर या जीवाचं दर्शन घ्या, फक्त स्पर्श करू नका। सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।